अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज, राजमाता, राष्ट्रमाता, विश्वमाता मासाहेब जिजाऊ, धर्मवीर, धर्मरक्षक, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णु विश्व वंदिता शाह सुनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते, श्री शंभो शिवजातस्य मुद्रा गौरीव राजते, यदन कस्य विनोलेखा वर्तते कस्य नो परी. ज्यांनी या महाराष्ट्राला प्रबोधनाचं सिंचन केलं ते राष्ट्रसंत तुकाराम महाराज, जिच्या कुशीमध्ये या महाराष्ट्राचं नेतृत्व घडलं आणि वाढलं. त्या विश्वामधील सर्वात आदर्श मातृत्व राजमाता, विश्वमाता मासाहेब जिजाऊ आपल्या सर्वांना स्वतःच्या अस्तित्वाचा आणि अस्मितेचा शोध लावून दिला. ते राजा शिवछत्रपती. मरणालाही घाबरणारे अनेक जण असतील, पण मरण सुद्धा ज्याला घाबरलं असे धर्मवीर, धर्मरक्षक, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताला हात देऊन आणि खांद्याला खांदा देऊन उभे राहिलेले तानाजी बाजी, मुरारबाजी सारखे सर्वच मावळे आणि या मातीला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी आपलं रक्त या मातीमध्ये सांडलं ते ज्ञात अज्ञात सर्वच क्रांतिकारक या सर्वच महापुरुषाने प्रथमतः अभिवादन करतो. ज्यांनी मुलीला अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर काढलं त्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, ज्यांनी आपल्या साहित्य विश्वामधून समाजाची अंधश्रद्धा दूर केली ते अण्णाभाऊ साठे. हातामध्ये झाडू, हातामध्ये गाडगं, पण जो माणूस आयुष्यभर गावोगावी फिरला, पण गावोगावी फिरत असतानाच गावोगावची स्वच्छता केली, पण गावोगावची स्वच्छता करत असतानाच आपण जे कीर्तन करतोय, आपण जे प्रबोधन करतोय त्यामधून माणसांची मनं सुद्धा स्वच्छ करण्याचं काम ज्यांनी केलं ते राष्ट्रसंत गाडगे महाराज. आणि या सर्वांच्या स्वप्नांना भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करून तुम्हा मला गुलामीची जाणीव करून देणारे भारतरत्न, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महान दैवतांना अभिवादन करतो. तसेच सकल मराठा समाज मांडा टिटवाळा, आपण मला इथे बोलवलं, माझा सत्कार केलात, मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे प्रथमतः आभार मानतो आणि माझ्या बोलण्यास प्रारंभ करतो. मराठ्यांना उभं राहायची सवय आहे हे मला माहिती आहे, पण उभं राहण्याचा काळ नुकताच येऊन गेला आहे, त्यामुळे आता बसलं तरी काय हरकत नसावी. खरं तर आमच्या रक्तामध्येच उभं राहायची सवय आहे, कारण आमचे बाप जाते गडतटा बुरुंजावर राहून शत्रूच्या सैन्यापासून आमचं संरक्षण करण्यासाठी खडे टाकले होते. पण शत्रू आता इथे येणं शक्य नाही, कारण तमाम मराठ्यांचा माणूसबळ इथे एकवटला असताना तेवढी छाती कोणाची होईल असं अजिबात वाटत नाही. जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं ते राजमाता जिजाऊ, ज्या महापुरुषानं हे देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते राजा शिवछत्रपती, आणि ज्या वारसदारानं हे देखणं सत्य आपल्या खांद्यावर लिहिलं या पेललं ते राजा शंभू छत्रपती. मी शिवव्याख्याता रुद्र जान्हवी रवींद्र पालकर आज ज्या मातीमध्ये उभा आहे ती हीच माती, ज्या मातीनं देवगिरीचं 700 वर्षापूर्वीचं ऐश्वर्य संपन्न बिलवरी साम्राज्य पाहिलं, ज्या मातीनं स्वातंत्र्याच्या ठिणगीला इथंच जन्म दिला, इथंच मासाहेब जिजाऊ बागडल्या, इथंच शहाजीराजे रमले आणि हीच स्वातंत्र्याची ठिणगी शिवनेरीवर गेली आणि शिवनेरीवर एका दिवाची रूपानं प्रकटली. तोच दिवा पुढा सह्याद्रीचा छावा झाला. आज त्याच मातीमध्ये पुन्हा एकदा उभा महाराष्ट्र एकवटल्याची खात्री होते आहे, हेही तितकंच महत्भाग्य आहे. खरं तर सिंहासनाधीश्वर शिवछत्रपती पाठीशी असताना आणि समोर साक्षात देवगिरी उभा असताना समोर अशी गर्दी असली, त्यातनं माणसं जरा दर्दी असली, वर मराठ्यांची वर्दी असली की विचारांची सर्दी होणार नाही याची मला निश्चित खात्री आहे. पण एक काळ असा होता की बोलणारा बोलायला लागला की ऐकणारा माणूस पेटून उठायचा, पण आता काळ इतका बदलला आहे की खुद्द बोलणारा पेटला तर ऐकणारा थंडच असतो. त्यामुळे बोलणाऱ्याला काय बोलावं हे कळत नाही, तर ऐकणाऱ्याला आपण काय ऐकतो हेही कळत नाही, तर काय काय ऐकणाऱ्यांना आपल्याला कळत नाही हेच कळत नाही, त्यामुळे मोठाने घोळ होत असतो. खरं तर इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत. हा एक इतिहास आहे. निरक्षर मराठ्यांचा इतिहास सुवर्णाक्षराने लिहून ठेवावा इतका तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास याच मातीत घडला, पण साक्षर मराठी त्यापासून बेदखल राहिले. ही आमची शोकांतिका आहे. खरं तर ज्या मातीमध्ये आम्ही राहतो ती माती नेमकी कशी आहे, ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो ते महाराष्ट्र नेमका कसा आहे. खरं तर महाराष्ट्र म्हणजे मराठी मनाचा, मावळ मातीचा महाराष्ट्र, भक्तीच्या आईल्या तीराचा, शक्तीच्या पहिल्या तीराचा महाराष्ट्र, मातीत धुमसणाऱ्या तेजोमय व्यक्तीला कुमकुम करंडकाचा धगधगता इतिहास उरात ठेवून पेटवणारा महाराष्ट्र, पोलादी छाताड्यातल्या जीवाला पेटवणारा महाराष्ट्र, गरजा महाराष्ट्र माझा मानत, स्वाभिमानी मराठ्यांचा अभिमान ज्वलंत आणि जिवंत ठेवणाऱ्या, जगदंबा पोतरात घेऊन गोंगावणाऱ्या वादळाचा माझ्या शिवांचा महाराष्ट्र. पण हाच महाराष्ट्र पडला होता निश्चित निराश ग्लानी आल्यासारखा. नव्हता शिवधर्माचा अभिमान की नव्हता स्वराज्याचा स्वाभिमान. कथेतील यवनाच्या पुढे मराठीतील व्याकुळ होता आणि अशाच वेळी घुमला एक विजा लो सह्याद्रीच्या दऱ्याखोरात, आणि जे झोपले होते ते खाडकन जागे झाले, जे जागे होते ते उभे झाले, जे उभे होते ते चालते झाले आणि चालणाऱ्यांच्या खांद्यावर स्वराज्याचे निशाण आले.
हे राज्य व्हावं ही श्रींची इच्छा दौडू लागली. मोहीम फतेच्या इशारा ती उडवू लागली आणि 750 वर्षानंतर या महाराष्ट्रातला तमाम माणूसबळ एकवटला जाऊन तळ हातावर गर्दन पेलून ठामपणे उभा राहिला आणि रायगडावर 32 मनाचा सोनेरी सिंहासन साकार झाला. लोककल्याणकारी रयतेचं राज्य स्थापून शिवकल्याण राजा शिवबा छत्रपती झाला. सकळ गुणमंडित अखंड लक्ष्मी अलंकृत राजकार धुरंधर श्रीमान महाराज राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज. ही किलकारी रायगडाच्या कणाकणाला मराठ्यांच्या मनामनाला आणि काळाच्या क्षणाक्षणाला भेदून गेली आणि खऱ्या अर्थाने रयतेचं राज्य उतरलं. कष्टकऱ्यांचं कामकऱ्यांचं शेतकऱ्यांचं राज्य या मातीमध्ये उभा राहिलं. हा शिवबा हे सगळं उभा करता झाला. त्या हातामध्ये तलवार घेऊन नाही, हातामध्ये या माणसाने पहिल्यांदा सोन्याचा नांगर घेतला. माणसांची जमीन नांगरली, तितकीच माणसांची डोकी सुद्धा नांगरली आणि खऱ्या अर्थाने शेतकरी उभा राहिला. शेताच्या बांधावर पाखरांना गोफलीनं फिरविरून लावत असताना याच शिवबानं उभा केलं. त्याच शेतकऱ्याला हातावर तीच गोफण देऊन पण पाखरं हकलायला नाही तर या मातीवर अत्याचार करणाऱ्या सैतानांना हकलून द्यायला. आणि शेतकऱ्याच्या मनामध्ये बळकटी आली, अरे ज्या अर्थी आपण या मातीचंही राखण करू शकतो त्या अर्थी आपण या शेताचंही राखण करू शकतो. शिवबा चुलीपर्यंत पोचले, दारापर्यंत पोचले. माणसांच्या मनामध्ये घर केल्या माणसांनी. आजही इथे जन्मलेल्या आमच्या मुलाला सांगावं लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते. जन्मताच इथली माती त्याच्या भाळावर जणू शिवछत्रपती हे नाव कोरूनच ठेवते आणि मग जन्माला आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज की हे नाव ऐकायच्या आधीच त्याच्या ओठातून जय कधी बाहेर पडतं हे त्यालाही कळत नाही. आज अखंड समुदाय समोर आहे, त्या शिवछत्रपतींचा नामघोष इथं चालू आहे. पण याच्या पाठीमागं नेमकं काय आहे? शिवछत्रपतींनी उभ्या आयुष्यामध्ये एकच वसा पेलला आहे, तो वसा आहे माणूस जोडण्याचा. मी आवर्जून सांगतो, मुलगा आणि वडील होते. वडिलांना काहीतरी काम करायचं होतं पण मुलगा काम करू देत नव्हता, सारखा त्रास द्यायचा. वडिलांच्या लक्षात आलं मुलाला कुठल्या तरी कामात गुंतवलं पाहिजे आणि समोरच एक जगाचा नकाशा पडला होता. वडिलांनी तो हातात घेतला, टारा फाडला, त्याची 10-12 तुकडे केले, मुलाच्या हातावरती ठेवले आणि त्याला सांगितलं सगळा नकाशा पुन्हा जोडून टाक आणि मगच माझ्याकडे ये. वडिलांना खात्री होती मुलाला नकाशा जोडायला किमान अर्धा तास तरी लागेल आणि तेवढ्या वेळात आपलं काम उरकून पुरं करू. मुलगा नकाशा जोडायला बसला, वडील कामाकडे गेले. पण कामापर्यंत पोहोचतायत तोच मुलगा जगाचा नकाशा जोडून घेऊन आला. बाबा नकाशा जोडून झाला. वडिलांना आश्चर्य वाटलं, इतक्यात कसं काय जमलं, इतक्यात कसं काय जोडला नकाशा. त्यांनी विचारलं कसं काय जमलं तुला. आणि मुलानं उत्तर दिलं, बाबा तुम्ही ज्या नकाशाचे तुकडे मला दिले होते ना त्या तुकड्यांच्या पाठीमागे एका माणसाचं चित्र होतं. मी पहिल्यांदा माणूस जोडला, उलटून बघितलं जग आपोआपच जोडलं गेलं होतं. आज समोर नजर टाकली आम्ही आणि या सकळ मराठा समाजानं हा संबंध माणूस जोडलाय. आजचा दिवस उलटू द्या, उद्या जग जोडलेलं तुम्हाला याच देहिनी आज डोळा दिसल्याशिवाय राहणार नाही. हे सगळं संस्कारांचं वारा आमच्या अंतःकरणामध्ये फिरला कुठून? शिवछत्रपतींचा नामघोष काळजामध्ये कोरला कुठून? 350 वर्ष झाली शिवछत्रपती आजही आमच्या सिंहासनावर अधिराज्य करतायत. काय कारण याचं? परवाची गोष्ट आहे. पुणे बंगलोर महामार्गावर एका हिरोंडा गाडीवर नवरा बायको आणि त्यांचा छोटासा 10-12 वर्षाचा मुलगा गाडीवरती बसले होते. पावसाळ्याचे दिवस होते. पावसाळ्यावरती हायवेवरती यांची गाडी भयान वेगाने चालली होती. हिरोंडाचा वेग वाढत होता, पावसाची रिपरिपी वाढत होती. गाडीने वेग घेतला आणि समोरून अचानक एक भरता वेगाने ट्रक आला. डोळ्याचा पाता लवताय तोच त्या ट्रकने हिरोंडाला धडक दिली. नवरा ट्रकच्या चाकाखाली आला, बायको रस्त्याच्या कडेला पडली. पोरगा दूर जाऊन कुठेतरी धडपडलं. क्षणात होताचं नव्हतं झालं आणि तो आक्रोश किंकाळीने मैदान फारून जाईल. दोन क्षण काय घडतंय जाणवे ना. बायको कशी बशी शुद्धीवर आली, नवरा कुठाय, मुलगा कुठाय शोधू लागली आणि तिची नजर वळाली ट्रककडं. ट्रकच्या चाकाखाली गेली आणि तिने एका अर्थ किंकाळी फोडली. काळीच फाडून टाकणार दुःख तिच्या उराशी आला होता. नवरा ट्रकच्या चाकाखाली आला होता. ते काळीच फाडून टाकणार दृश्य तिने बघितलं आणि गुडघ्यात डोकं खूपसून ढरच्या रडायला लागली. अरे ज्याच्या बरोबर उभ्या आयुष्याचा संसार केला तो पती माझा गेला, पण ज्याच्यासाठी मला जगायचं आहे तो माझा मुलगा कुठं आहे? नजर वळाली, मुलाकडे गेली. मुलगा खड्ड्यातनं धडपडून उभा राहत होता. आई ठीक आहे बघितलं, पण बाप. आणि त्या क्षणी त्या पोराची नजर वळाली ट्रककडं. ट्रकच्या चाकाखाली गेली. रक्तात न्हालेला बाप दिसला. आई म्हणून एका अर्थ किंकाळी मारली आणि भयान वेगळ्यात आईच्या कुशीत शिरलं. ढसढस रडायला लागलं. त्या माऊलीला जाणीव होती, अरे जसा माझा पती गेलाय तसा या पोराचाही पिता गेलाय. दुःख तर दोघांचं सारखंच आहे, पण या क्षणी माझ्या मुलानं मला फक्त एकदाच आई म्हणावं, एकदाच आई म्हणून हाक मारावी. मी समजेन माझ्या आयुष्याचा जगण्याचा आधार माझ्यासोबत आहे. मुलाच्या खांद्याला तिने धरलं, गदगदा हलवलं. बाळा फक्त एकदाच आई म्हणून हाक मार. पण पोरगं फक्त किलकिल्या डोळ्यांना आईकडे बघत होतं. लाख कोशिश केली, लाख प्रयत्न केले, पण तोंडातनं आई या शब्द बाहेर येत नव्हता. कंठातनं शब्द फुटत नव्हते.
त्या माऊलीला जाणीव झाली. बापाचा मृत्यू उघड्या डोळ्याला बघितला आणि पोराची वाचा गेली. तर माऊलीला वाटलं आज ना उद्या आपलं पोरगं बोलेल, परवा बोलेल, तेरवा बोलेल, महिन्यानी, 2 महिन्यांनी, 4 महिन्यांनी, 5 महिन्यांनी, 6 महिन्यांनी, 1 वर्ष, 2 वर्ष, 2.5 वर्ष उलटून गेली, पण पोरगं मुकच राहिलं. एके दिवशी त्या आई आपल्या त्या मुलाला शाळेच्या स्नेहसंमेलनाला घेऊन गेली. रंगमंचावरच्या समोरच्या खुर्च्यांवर स्थानापन्न झाली. रंगमंचावर एक कार्यक्रम झाला, गाणं झालं, नाटक झालं, कार्यक्रम झाला. पोरगं किलकिल्या डोळ्याने सगळं बघत होतं आणि त्याच रंगमंचावर एका छावणीचं दृश्य दाखवलं गेलं आणि छावणी दिसल्याबरोबर पोरगं इतिहासामध्ये शिरलं. छावणीचा पडदा उघडला आणि समोर आला आमचा तानाजी, हातामध्ये लखलखती समशेर घेतलेला, पाठीशी मावळ्या होत्या, हर हर महादेवचा गजर करत असणार. आणि पोरांना टनदिशी खुर्चीवरनं उडी मारली. काय घडते ते बघायला लागलं. तानाजी गरजला होता आधी लगीन कोंडाण्याचं. जय भवानीची इलकारी गरजली. पोराचे हात घट्ट झाले, मुठ्या आवळल्या. तोपर्यंत शिवछत्रपती त्याने दिसले. पोराचा श्वास फुलला, रक्त साकाळलं आणि एका औचित्याने पोराच्या तोंडातून हाक गेली, आई बघते शिवाजी. सगळं सभागृह शांत झालं, निस्तब्ध झालं. त्या भयान शांततेला छेदत एका माऊलीच्या रडण्याचा आवाज सगळ्या सभागृहामध्ये रेंगाळला. माणसे माना वळवळून बघायला लागली. त्या माऊलीला विचारायला लागली, माऊली का रडताय? त्या माऊलीनं आपलं पोर कुशाशी घेतलेलं आणि ढसढस अश्रू ढळत होती. अश्रूंचा अभिषेक करत होती आणि त्या माणसांना सांगत होती, गेल्या 2.5 वर्षापासून माझा पोरगा मुकाय. गेले 2.5 वर्ष तो मला आई या नावाने हाकही मारू शकला नव्हता, पण आज या माझ्या पोरानं रंगमंचावर फक्त शिवछत्रपती बघितले आणि माझं 2.5 वर्षाचं मुक पोरगं बोलायला लागलं. अरे जर 2.5 वर्षाचं मुक शिवछत्रपतींना बघून बोलायला लागत असेल तर आम्ही तर चालती बोलती जिवंत हाडामासाची मराठे बाणीची माणसं आहोत. शिवाजी म्हटल्यानंतर आमचं काय व्हायला पाहिजे? वसा आम्हाला दिला या मातीने, तोच वसा दिलाय. संस्कार या मातीने दिलेत, तोच दिलेत. समाज घडवण्यासाठी, माना उभा करण्यासाठी काय करावं लागतं याचं जातिवंत, ज्वलंत आणि जिवंत उदाहरण म्हणजे राजा शिवछत्रपती. या व्यासपीठाची रजा घेताना गारद बोलू इच्छितो. कृपया आपण सर्वांनी उभं राहावे. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती, भूपती, गजाश्वपती, सुवर्ण रत्न श्रीपती, अष्टप्रधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सुवर्ण सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी महाराज. छत्रपती शिवजातस्य दर्जा शंभू रणधुरंधर, महापराक्रमी, महातेजस्वी, ज्ञान गोविंद रुद्रावतार, धर्मशास्त्र प्रकांड पंडित, आलमगीर गर्व हरणकार, अष्टभाषा जाणकार, लेखनी तेज धारधार, बुधभूषणिनी 7 शतककार, हिंदवी स्वराज्य विस्तारक, पातशाही संवारक, श्री शहाजी जिजाऊ सुपौत्र, धर्मवीर धनाधिपती, कर्मवीर गुणाधिपती, राजवीर यशाधिपती, शौर्याचा महावीरू, सर्वगुण संपन्न अष्टपैलू, राजाधिराज, धर्मवीर धर्मरक्षक, स्वराज्य रक्षक, छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.